नमस्कार, मी नेहा. आर.आर.सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आर.आर.सी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. महापालिकेतील ओपन स्पेस घोटाळ्याची फाईल लीक, प्रकरण दाबण्यासाठी निवृत्त होणाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची रणनीती. पोलिसांच्या बंदोबस्त अभावी टळली अवैध बांधकाम विरोधातील कारवाई, महापालिका दक्षिण झोन अधिकाऱ्यांचे पुन्हा बंदोबस्तांसाठी मागणी. प्रताप सरनाईक यांच्याकडून बस स्थानकाची थेट ग्राउंड रिअलिटी चेक, अवैध वाहतूकदारांवर गुन्हे दाखल करण्याचे अकोल्यातील अधिकाऱ्यांना आदेश. श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्ष केवळ श्रवणाच्या इच्छेनेही मिळते पुण्य, पुरुषोत्तम मास निमित्त पंडित सुदर्शनजी शर्मा यांचे निरूपण. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा अमरावती दौरा, अमरावती विभागातील कायदा व सुव्यवस्थेसाठी घेतली उच्चस्तरीय बैठक. आता सविस्तर बातम्या. महापालिकेतील ओपन स्पेस घोटाळ्याची फाईल आर.आर.सीच्या हाती कशी लागली याची चौकशी महापालिकेत सुरू झाली आहे. तर हा कोट्यावधीचा ओपन स्पेस घोटाळा दाबण्यासाठी थेट निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची रणनीती आखली जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. महापालिकेत 50 ओपन स्पेस गायब असून हा केवळ ओपन स्पेस गायब असल्याचा घोटाळा नाही, तर त्या ओपन स्पेस कोट्यावधीला विकल्याचा महाघोटाळा आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष चौकशी समिती नेमण्याची गरज आहे. इतकेच नाही तर 50 ओपन स्पेस गायब आणि 130 ओपन स्पेसचे नकाशे गायब ची फाईल आर.आर.सीच्या हातात कशी लागली याचा शोध महापालिकेत घेतला जात आहे. इतक्यावरच महापालिकेतील सत्तारूढ थांबले नसून आता ओपन स्पेस घोटाळ्याची व्याप्ती वाढू नये यासाठी थेट निवृत्ती होणाऱ्या अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. त्यांची स्वतंत्र नोटशीट चालवली जात आहे. ओपन स्पेस घोटाळा लपवण्यासाठी निवृत्त होणाऱ्या काही अधिकाऱ्यांना पुन्हा महापालिकेत नोकरी देण्याची तयारी सुरू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यावरूनच या घोटाळ्याची व्याप्ती समोर आली आहे. या विषयावर देखील महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांची चुप्पी का असा प्रश्न उपस्थित होतो. महापालिका आयुक्त महापौर यांनी या ओपन स्पेस व इतर घोटाळ्यावर पत्रकार परिषद घेत खुलासा करण्याची गरज अकोलेकर व्यक्त करत आहेत. विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्थेचे 350 चौरस मीटर अनधिकृत बांधकाम पाडण्याचा ठेका दिला गेला, पण हे अनधिकृत बांधकाम का पाडले नाही असा प्रश्न आता विचारला जात आहे. या विषयावर महापालिकेचे पदाधिकारी यांनी आज आर.आर.सी न्यूजला कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. याचाच अर्थ वरिष्ठ स्तरावर अनधिकृत बांधकामे वाचवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही वर्षांपासून विशेषतः मागील वर्षात केवळ शैक्षणिक सत्र सुरू आहे. या कारणांसाठी एस.आर. पाटील महाविद्यालयाचे अतिक्रमण पाडणे थांबले होते, पण शैक्षणिक सत्र संपले, कारवाईचा आदेश झाला, कंत्राटदाराला काम दिले गेले, पण 4 जून रोजी एस.आर. पाटील महाविद्यालयाचे अतिक्रमण अनधिकृत बांधकाम मात्र पाडले गेले नाही. 24 तासांची नोटीस बजावून मनपाची फौज सज्ज झाली होती, पण कारवाई टाळल्या गेली. सहकार नगरातील हरीश अश्विन कॉलनी येथील एस.आर. पाटील महाविद्यालयाच्या अनधिकृत बांधकाम पाडण्यास कोण्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला अशी विचारणा होत आहे. अकोला नगर परिषदेने विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्थेला केवळ 141 चौरस मीटर बांधकाम मंजुरी दिली होती, पण त्यांनी मंजुरीपेक्षा 324 चौरस मीटर एवढे अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम केल्याचे महापालिकेने सिद्ध केले आहे. भूखंडावर रहिवासी भागासाठी असलेले आरक्षण असताना शाळा उभारण्यात आली. हे अतिक्रमण पाडण्यासाठी पुन्हा एकदा झोन अधिकाऱ्यांनी तयारी दाखवली आहे. त्यांनी बंदोबस्तासाठी खदान पोलिसांना पत्र लिहिल्याचे देखील स्पष्ट केले आहे. आता पोलीसच्या कोर्टात हा विषय गेला असून अवैध व अतिक्रमण पाडण्यासाठी बंदोबस्त मिळतो की नाही. तारखेला जी पाटील शाळा आहे कॉलेज ते पाडण्याचे आदेश होते. काय कारण आहे की त्यांना पाडण्यात आलेलं नाही अजून? एस.आर. पाटील या कॉलेजचे जे अनधिकृत बांधकाम आहे त्या बिल्डिंगचं
ते पाडायची आम्ही कारवाई ठेवली होती 4 तारखेला आणि त्याकरिता आम्ही पोलीस बंदोबस्तसुद्धा मागितला होता. 1 जूनला पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं आम्ही की बंदोबस्त आम्हाला द्या, कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता. तर 3 तारखेला आमची पूर्ण यंत्रणा तयार झाली होती. अतिक्रमण विभागाने वगैरे पूर्ण सुसज्ज झाली होती यंत्रणा आमची 4 तारीख कारवाईला. परंतु 3 तारखेला सायंकाळी पोलीस स्टेशनवरून पत्र आलं की ते काही व्यस्त असल्यामुळे ते आम्हाला पोलीस बंदोबस्त देऊ शकत नाहीत. त्यामुळं आमची कारवाई थांबली आणि आज आम्ही पोलीस स्टेशनला एक पत्र देऊ राहिलो. झालेलं आहे पत्र आमचं की बाबा तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही आम्हाला कधी देऊ शकता पोलीस बंदोबस्त. 2 दिवस आधी आम्हाला सांगा, त्या म्हणजे आम्हाला मग यंत्रणा पूर्ण तयार करायला 1 दिवसाचा अवधी लागेल. कारण हे जे आहे सर्व यंत्रणा ही सर्व आम्ही बाहेरून घेतो कंत्राटदाराकडून. मनुष्यबळ, यंत्रणा, JCB, माणसं वगैरे सर्व बाहेरचे आहेत. त्यामुळं आम्हाला 1 दिवस 2 दिवस त्यांनी आधी कळवा की आम्ही या 2 दिवस आधी आम्ही बंदोबस्त देऊ शकतो. त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनला पत्र देऊ राहिलो. आम्हाला माहिती मिळालेली आहे की तुम्ही पोलीस बंदोबस्त मागितलेलाच नाही आहे. 1 जूनला पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे आम्ही. खदान पोलीस स्टेशनला SP ऑफिसलासुद्धा पत्र पाठवलेलं आहे आम्ही. पण ते काही कारणास्तव त्यांचं बंदोबस्त असेल कुठं म्हणून त्यांनी दिला नाही आम्हाला तो. त्याची प्रत मिळू शकेल का आम्हाला? सर पाहायला तरी, फक्त हां, पाहायला. हो दाखवून देतो मी, ठीक. दाखवून देतो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केवळ मध्यवर्ती आगाराची कोरडी पाहणी केली नाही, तर त्यांनी बसस्थानकाचा कोपरा न कोपरा अगदी बारकाईने तपासला. स्वच्छतागृहात भेट देत पाहणी केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बसची वाट पाहत बसलेल्या सर्वसामान्य प्रवाशांजवळ जाऊन त्यांनी थेट संवाद साधला. तर अवैध प्रवासी वाहतूकदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले. अकोल्यातील अधिकारी कितपत मंत्र्यांचे आदेश पाळतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. महाविद्यालयीन तरुणींसोबत संवाद साधत काय ST प्रवास, काय त्रुटी आहेत, काय सुधारणा केली पाहिजे याची चौकशी केली. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकाच्या इतिहासात पहिल्यांदाच चक्क अत्याधुनिक स्वच्छता करणारी मशीन तिथे धावताना दिसली. एरवी कचरा आणि अस्वच्छतेने माखलेले प्लॅटफॉर्म्स अगदी चकाचक करण्यात आले होते. कारवाईच्या भीतीने का होईना, पण प्रशासनाने घेतलेली ही तत्परता प्रवाशांसाठी सुखद धक्का ठरली आहे. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर पायबंद घालण्याचा निर्णय जाहीर केला. तो अकोल्यात STचे अधिकारी, RTO आणि शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी कितपत पाळतात याकडे अकोलेकरांचे लक्ष आहे. पाहूया नेमके काय म्हणाले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. राज्यातील सर्व ST स्थानकांची पाहणी करत असताना विविध ठिकाणी आम्ही जातोय आणि तेथील प्रवाशांच्या काय समस्या आहेत त्याची माहिती घेतोय. ह्या साधारणतः 1982 साली हे बस स्थानक बांधण्यात आलेलं आहे आणि PPP तत्वावर त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि लवकरात लवकर त्या PPP तत्वावरच्या बांधकामाचा शुभारंभही आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. 15 कोटी रुपयाचा खर्च जो आहे तो आम्ही या ठिकाणी जे आगार आहे त्या ठिकाणी खर्च करतोय आणि त्याचं विविध प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. 1 ते 2 महिन्यामध्ये त्याही कामाला आम्ही सुरुवात करू. प्रामुख्याने फार वर्दळीचं हे बसस्थानक असल्याकारणानं जास्तीत जास्त सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून आणि ST महामंडळाच्या माध्यमातून देण्याचा आमचा जनतेला सुखसोयी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यासाठी आपण ठेकेदार निश्चित केलेले आहे. त्या ठेकेदाराकडनं तुम्हाला फक्त उभं राहून कामच करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय असणार नाही याची ग्वाही तुम्ही मला द्यायची आहे आणि त्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छतेची मोहीम पूर्ण राज्यातील सगळ्या ST स्थानकामध्ये आणि सगळ्या डेपोंमध्ये चालू. प्रामुख्याने 1 जूनपासून राज्यातील सर्व ST स्थानकं जी आहे ती स्वच्छतेची मोहीम आम्ही हाती घेतलेली आणि दिवसातून किमान 4 ते 5 वेळा पूर्ण बस स्थानक स्वच्छ करण्याचा निर्णय झालेला आहे. त्या माध्यमातून आपण बघताय की साफसफाई चालू आहे. जे आमचे शौचालय होते जे पूर्वी पैसे द्यावे लागत होते जनतेला, परंतु आता त्या ठिकाणी मोफत आम्ही प्रसाधनगृहाची सुविधा दिलेली आहे. त्यामुळे ती सुद्धा योग्य प्रकारे चालतं की नाही याची माहिती मी घेतोय. DCशी चर्चा करून DCनं स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत की स्वच्छता हा फार महत्त्वाचा घटक आहे आपल्या समाजातील सर्वसामान्य
प्रचंड भावावर असतो त्याचा परिणाम नाही, तो सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आम्ही सगळ्या स्थानकावर परिपत्रक काढलेलं आहे की एसटी स्टँडच्या आसपासचा जो 200 मीटरचा परिसर आहे त्या ठिकाणी जर खाजगी बसेस येत असतील किंवा आतमध्ये घुसून आमच्या प्रवाशांना घेऊन जात असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा किंबहुना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. आमच्या महामंडळामध्ये IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती केली आणि त्यांच्या माध्यमातून एसटी स्टँड परिसरातील 200 मीटर परिसरामध्ये जर खाजगी वाहतूकदार आले तर त्यांना जेलची हवा खावी लागेल. श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्ष आहे, तसेच इच्छापूर्ती करणारे मंत्र वेदात आहेत. शुकदेवांनी परीक्षिताच्या माध्यमातून मानव कल्याणासाठीच भागवत धर्तीवर उपलब्ध करून दिले. पुरुषोत्तम मासात ठिकठिकाणी भागवत कथा होत आहे. भागवत कथा ऐकण्याची इच्छा ज्याला होते त्याला देखील कथा श्रवणाचे पुण्य लाभते, अशी महती कथावाचक पंडित सुदर्शनजी शर्मा यांनी कथेचे द्वितीय पुष्प गुंफताना सांगितले. दत्त कॉलनीत देशमुख परिवाराकडून आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन पुंडलिकराव पंकटराव उपाख्य अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे. सोमवारी कथेच्या आरंभी यजमान पंकज देशमुख, सौ ऋतुजा देशमुख, सौ कल्पनाताई देशमुख यांनी भागवत ग्रंथाचे पूजन केले. तसेच पंडित सुदर्शनजी शर्मा यांचे स्वागत केले. नैनाताई देशमुख यांनी प्रस्तावित केले. नितीन जोशी यांनी आज सुदर्शनजी शर्मा शास्त्री यांचे पुष्पहाराने स्वागत केले. आरती होऊन कथेला प्रारंभ झाला. भागवत कथा ऐकण्याचा अधिकार कोणाला असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर म्हणजे ज्यांच्या मनात कपट नाही, तसेच ईर्ष्या नसणारी व्यक्ती. निष्कपट भावाने जो भागवत कथा ऐकण्याची इच्छा करतो त्याला देखील भागवत कथेची पुण्यप्राप्ती होते. श्रीकृष्णाच्या चरणी मन लीन व्हावे हा भागवत कथेमागील उद्देश आहे, अशी फोड करून शास्त्रीजींनी सांगितले. नैमिष्य अरण्यातील सूतजी आणि शौनक यांच्यातील संवाद आजच्या कथेत सांगितला. जीवाचे परम कर्तव्य आहे की ईश्वरप्रती प्रीती असावी, भक्तीमध्ये शुद्ध हेतू नसावा, देवाकडे काही मागू नका अन्यथा व्यवहार होईल. कारण चराचरात वास करणाऱ्या ईश्वराला सर्वच ज्ञात आहे. तसेच ईश्वर अजन्म असून इच्छेनुसार ईश्वर निर्गुण आणि सगुण रूप धारण करतो. ईश्वर केवळ भावाचा भुकेला आहे असे सांगून पंडित सुदर्शनजी शर्मा यांनी कथा विस्तार केला. सुखदेव जी महाराज की जय। सुखदेव जी पहुंचे शुकताल में। परीक्षित जी ने सुखदेव जी से पूछा कि 7 दिन में जिनकी मृत्यु है होनी है उसकी उपाय, मुक्ति का उपाय क्या है। तो सुखदेव जी कहने लगे कि श्रीमद् भागवत ये 7 दिन में मुक्ति को देने वाली है। उस सभा में व्यास जी भी बैठे हैं। व्यास जी जिन्होंने श्रीमद् भागवत जी को रचा है, लेकिन उनमें सामर्थ्य नहीं है कहने का कि 7 दिन में तुमको मुक्ति मिलेगी। ये कहने का सामर्थ्य व्यास जी में नहीं है, शुकदेव जी को है। क्योंकि शुकदेव जी ने श्रीमद् भागवत को न केवल सुना है बल्कि गुना भी है। हम कह रहे थे कि न सिर्फ सुनो बल्कि मनन करो, अपनाओ।
मित्रनगर भागातील एका मोठ्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा संताप अनावर झालाय. अनधिकृत नकाशात असलेल्या 50 फुटांचा सार्वजनिक रस्ता आणि खुल्या जागेवर चक्क पक्के बांधकाम करून हडपल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अकोल्याच्या मित्रनगरीमधून तब्बल 50 फुटांचा सार्वजनिक रस्ता आणि खुली जागा गिळंकृत केली गेली आहे. याविषयी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी सर्व पुराव्यांसह लोकशाही दिन आणि सेवा पंधरवडा अंतर्गत तब्बल 17 वेळा लेखी तक्रारी केल्या, पण त्यावर कारवाई झाली नाही. हे जे नवीन बांधकाम झालेले घर आहे ते अतिक्रमित जागेवर असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. फक्त महापालिकाच नाही तर भूमी अभिलेख विभागाचाही भोंगड कारभार चव्हाट्यावर आलाय. मोजणीचे पूर्ण पैसे भरूनही या विभागाने अर्धवट मोजणी शीट देऊन नागरिकांची शुद्ध फसवणूक केली आहे. 1971च्या अधिकृत नकाशात असलेला 50 फुटाचा रस्ता आणि 2 एकर 6 गुंठ्यातील ओपन स्पेस गायब झालेच कशा? शासकीय जमीन आणि रस्ता गिळणारे कोण आणि त्यांना पाठीशी घालणारे सरकारी अधिकारी कोण, असा संतप्त सवाल आता अकोलेकर विचारत आहेत. मनपातील अधिकाऱ्यांनी या ज्येष्ठ नागरिकांना यातील ओपन स्पेस आणि रस्त्याचे आरक्षण विकास आराखड्यातून वगळल्याचा दावा केला, पण विकास आराखडा मंजूर नसताना असा दावा करणारे कोण, असाही प्रश्न विचारला जात आहे. ओपन स्पेस आणि रस्त्याचे आरक्षण काढण्यापूर्वीच या ठिकाणी कसे काय अतिक्रमण झाले हा संशोधनाचा विषय आहे. त्याचवेळी महापालिकेने माहिती अधिकारात या 5 एप्रिल 2023 रोजी येथील अतिक्रमण काढल्याचा दावा केला आहे, पण त्यानंतर येथे अतिक्रमण कसे झाले आणि ते वारंवार तक्रारीनंतर काढल्या का गेले नाही, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. आम्ही भजन मंडळी आहोत इथं गजानन महाराजच्या मंदिराचे. आमच्या पूर्ण महिला म्हणजे 10-20 महिला आहे आणि त्या म्हणजे अर्ध्या तिकडचे येणाऱ्या जाणाऱ्या होत्या त्या रोडनं. आता तो रोडच बंद झाल्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम आला. म्हणजे 20 जणांच्या उपस्थितीमध्ये 10 जणीच आम्ही हे येऊ शकलो. त्यामुळे आमच्या भजनालासुद्धा अंतर पडलं. मला असं वाटतं, मला फक्त एवढंच बोलायचं आहे की लवकरात लवकर आमचा हक्क आम्हाला मिळायला पाहिजे आणि आमचं ही मागणी पूर्ण झाली पाहिजे. हा आमचा रस्ता जो एज्युकेशनच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इकडे 3 शाळा आहेत. एक नोहेल कॉन्व्हेंट आहे, ज्योती विद्यालय आहे, स्कूल ऑफ स्कॉलर आहे आणि गांधीनगर पोस्ट ऑफिस पण आहे. तर इतक्या जणांच्या लोकांची येणं जाण्याचा हा रस्ता आहे तो बंद झालेला आहे आणि हे त्याच्यापासून वंचित झालेले आहे. आता मुलांनाही खूप दुरून रस्त्याला म्हणजे 1 किलोमीटर दुरून त्यांना शाळेत जावं लागते. हा तो इकडनं गेले तर त्यांना लवकर शाळेत जायला उशीर होणार नाही, काही नाही. तर म्हणून हा रस्ता आमचा मोकळा करून देण्यात यावा. माझ्याकडे आज जवळजवळ 40 वर्षापासून पालख्या येतात. 3 पालख्या येतात गजानन महाराजच्या. तो रस्ताच बंद झाल्यामुळे मागच्या वेळेला त्या नालीत पडणार होते पालखी घेऊन. तर त्याच्या बाबतीत काहीतरी विचारपूर्वक महानगरपालिका आयुक्त जे काही निबंधक असतील या सर्वांना माझी विनंती आहे की खोटे कामावाल्याला तुम्ही साथ देऊ नका. काय वाटतं तुम्हाला, इथं जर रस्ता सुरू झाला तर काय होणार आहे? जवळ पडणार आणि लवकर शाळेत पोहोचू शकतो. इकडून दूर जावं लागतं तर जास्त टाईम लागतो जायला, कधी कधी उशीर पण होतो. ट्युशन वगैरे जाताना इकडून सोयीस्कर आहे की इकडून सोयीस्कर आहे? इथून आहे तर सायकलने खूप वेळ राहते, पूर्ण घुमून जावं लागते आम्हाला. हे मित्रनगर ही जागा आहे 2 एकर 6 गुंठे ही 1971 साली घेतली आहे. पण 1993मध्ये इथे जे खरात होते अगोदरचे मालक यांनी तिथे अतिक्रमण केलं होतं की बा ही जागा माझीच आहे, आमचं त्यांची जागा आहे असं आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. पण ही जागा मित्रनगरची ओपन प्लेस जागा आहे, रिझर्व जागा लिहिलेलं आहे आमच्या नकाशानुसार. त्यानुसार आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे, शासकीय सगळे डॉक्युमेंट आहे. यानुसार आम्ही 1991पासून तर आयुक्त कलेक्टर साहेब यांना निवेदन देत आलेलं आहे. पण अद्यापपर्यंत आमचे 21 अर्ज केलेला आहे, आम्हाला एकही अर्जाचा रिप्लाय मिळालेला नाही. त्यामुळं आता या शासकीय यंत्रणेवर आमचा विश्वास उडलेला आहे. हा सगळा पूर्ण 1 मिनटं पकडून ठेवा. हे बघा, हा पूर्ण इथपर्यंत प्लॉट्स आहेत आणि हा पूर्ण ओपन स्पेस आहे. ही जी जागा आहे इथं अतिक्रमण झालेलं आहे, इथं मंदिर वगैरे आहे.
हा पूर्ण ओपन स्पेस हा रस्ता आहे, हा रस्ताच बंद झालेला आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशी मागणी आहे. कलेक्टर ऑफिस हाच नकाशा नगरपालिकेमध्ये आहे. हाच नकाशा तुम्ही बघू शकता, म्हणजे यांच्याकडे सगळे लिगली कॉपी आहेत आमच्याकडे. डॉक्युमेंट्स सगळे काही यांच्याकडे आहेत आणि सगळे एकच दाखवत आहेत की सगळं ओके आहे. पण ओके असल्यावर इकडे का बरं ओके नाही आहे आणि यांना ओके कोणी केलेला आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अतिक्रमण रस्ता मोकळा अजून एक वेळा एसटी महामंडळाच्या टॉवर चौकातील बस स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज धुळीचे साम्राज्य आणि माती खावी लागत असताना आज मात्र याच बस स्थानकाचे रूप पालटल्याचे पाहायला मिळाले. अकोला का आगर क्रमांक 1, यहाँ पर जहाँ रोज़ धूल उड़ती थी आज यहाँ पर धूल नहीं उड़ रही है, क्योंकि बाकायदा यहाँ पर पानी का छिड़काव किया गया है जिस वजह से धूल उड़ नहीं रही है. लेकिन ये यहाँ के यात्रियों के लिए नहीं किया गया है, ये इसलिए किया गया है क्योंकि यहाँ पर परिवहन मंत्री आने वाले हैं और यहाँ पर विज़िट करने वाले हैं, जिसके लिए सारी तैयारी तामझाम किया गया है. राज्याचे परिवहन मंत्री आज अकोला दौऱ्यावर येत असल्यामुळे एरवी प्रवाशांच्या आरोग्याची धुळवळ करणाऱ्या एसटी प्रशासनाने आज मंत्र्यांच्या स्वागतासाठी थेट बसस्थानकात पाणी मारून कुंड्या आणि हिरवळ लावून नंदनवन उभे केले आहे. प्रशासनाचा हा ढोंगीपणा पाहून अकोलेकर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. टॉवर चौकातील आगार क्रमांक 1ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. बसस्थानकाच्या आवारात खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे रोज इतका धुळा उडतो की येथे येणारे प्रवासी अक्षरशः माती खातात. धुळीच्या त्रासामुळे प्रवाशांना खोकला, दम्याचा त्रास आणि डोळ्यांचे आजार जडले आहेत. रोज हजारो प्रवासी या नरक यातना सहन करत असतात. एसटी प्रशासनाने कधी साधे पाणी मारण्याचे सौजन्यही दाखवले नाही. अकोल्यातील राजकीय पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते सुतावले असून त्यांच्या निष्काळजीपणाचा फटका अकोलेकरांना रोज बसतो. संपूर्ण उन्हाळ्यात येथे पंखे नव्हते, आज मात्र नवे पंखे लागल्याचे चित्र होते. तर मंत्र्यांच्या डोळ्यांना सुखद वाटावे म्हणून रात्रीतून शेकडो शोभेच्या कुंड्या, झाडे आणि हिरवळ आणून बसस्थानक सुशोभित करण्यात आले. मंत्र्यांच्या दौऱ्यापुरता केलेला हा देखावा आज मंत्री जाताना पुन्हा धुळीत मिळणार की प्रवाशांना ही स्वच्छतेची शिस्त रोज अनुभवायला मिळणार? त्याचे उत्तर एसटी महामंडळाच्या सुस्त अधिकाऱ्यांनी द्यावे अशी मागणी आता अकोलेकर करत आहेत. मंत्री महोदय येत आहेत, त्यामुळे इथं मस्त पाणी वगैरे शिंपडलेलं आहे आणि मस्त साफसफाई केलेली आहे. काय वाटतं तुम्हाला नेहमी असंच राहिलं पाहिजे का? रोज जर राहिला तर सर्वात जास्त लोकांना करमणार, इथं करमणुकीचं साधनं होणार, लोक इथं व्यवस्थित बसणार. आता आजच्याच दिवशी एवढं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. असं रोज जर राहिलं तेव्हा ती लोकांची चोरी होणार नाही, लोक सुरक्षित राहतील. किंवा इतर लोक आता इथं खूप घाण पसरलेली असते रोज, अंदर लोक बसू पण शकत नाही की उन्हाचं एवढं मोठा वातावरण आहे, एवढं ऊन तपते, तर तरी लोक आता बसू शकत नाहीत अंदर. तर लोक इकडचा सहारा घेतात, कोणी कुकडे पळतात, कोणी इकडे पळतात. आज साफसफाई आहे पण आज खूप साफसफाई आहे. रोज अशी सफाई असते का? नाही. आज मस्त पाणी वगैरे मारलेलं आहे, डस्टबिन पण ठेवलेले आहेत. काय वाटतं, आज चांगलं वाटतं? हो, चांगलं वाटतं. तर काय वाटतं तुम्हाला, नेहमी असंच राहिलं पाहिजे की फक्त आजच्या दिवशी? नेहमी असंच राहिलं पाहिजे. नेहमी असं राहिलं. हां. इथं आज जी साफसफाई ती रोज असते का? खरं सांगा. आज थोडीशी जास्तच दिसत आहे, पण डेली एवढी नसते. डेली एवढी नसते. आज मस्त पाणी वगैरे मारलेलं आहे, धूळ उडत नाही आहे, कसं वाटतंय? आज छान वाटत आहे. तुम्हाला वाटतं का की रोज असंच असायला पाहिजे? रोज असंच असतं. नाही, पाणी मारलेलं नसते, बट साफसफाई वगैरे असते, बट एवढी नाही राहत. बरं वाटतं का नेहमी रेग्युलर असं असायला पाहिजे साफसफाई? हां, असायला पाहिजे साफसफाई. बट लोकांचं पण म्हणणं आहे की म्हणजे करायला नको. त्यांनी आज इथे डस्टबिन ठेवली आणि नाहीतर ते टिनाचा डस्टबिन असतात. पण लोकांचं पण अवेअरनेस असायला पाहिजे आणि ते पण घेतात, पण आपल्यावर पण डिपेंड करते. नेते आणि मंत्र्यांचे दौरे हे प्रशासनासाठी कसे टॅनिक ठरतात याचा जिवंत प्रत्यय आज अकोलेकरांना आला. रोज सामान्य जनतेला त्रस्त करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीचा गाशा आज पोलिसांनी अवघ्या काही तासात गुंडाळायला लावला. कारण काय, तर आज राज्याचे परिवहन मंत्री अकोला दौऱ्यावर येत आहेत. मंत्र्यांचा दरारा आणि धास्तीमुळे रोज सुस्त असणारे वाहतूक पोलीस आणि रामदासपेठ पोलीस अचानक प्रचंड सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. टॉवर चौकातून रोज शेकडो अवैध खासगी वाहने प्रवाशांची ने-आण करतात.
रस्त्यांच्या मधोमध वाहने उभी करणे, वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणे आणि यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी हे अकोलेकरांचे रोजचे मरण झाले आहे. रामदासपेठ पोलीस ठाणे अगदी हाकेच्या अंतरावर असताना आणि वाहतूक पोलिसांची चौकात ड्युटी असतानाही या अवैध वाहतुकीकडे वर्षानुवर्ष हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आरटीओ कार्यालय तर या अवैध वाहतुकीबाबत सुस्तच असल्याचे चित्र आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यापुरता केलेला हा देखावा उद्या मंत्री जाताना पुन्हा जैसे ते होणार की पोलीस ही शिस्त कायम ठेवणार याकडे आता संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे. परंतु आज परिवहन मंत्र्यांचा अकोला दौरा असल्याने पोलिसांचे धाबे दणाणले. मंत्र्यांच्या ताफ्याला कुठेही अवैध वाहने दिसू नयेत आणि आपली बदनामी होऊ नये यासाठी सकाळीच रामदासपेठ पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांनी टॉवर चौकात धडक मोहीम राबवली. रोज ठाण मांडून बसणाऱ्या शेकडो खासगी वाहनांना हुसकावून लावत चौक चकाचक करण्यात आला. केवळ आम्ही सांगत नाही तर मंत्री येणार आहे म्हणून ट्रॅफिक पोलीस देखील हेच सांगत अवैध प्रवासी वाहनांना हटवित आहेत. परिवहन मंत्री येऊ राहिला, गाड्या टोटल काढावी. चला लवकर. ॲटो गिटो सर्व पुरं सुकाट दिसलं पाहिजे. इकडं कुठेही लावा ती. अकोला येथील जुन्या शहरातील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर भवनात अलीकडे वालचाडे परिवाराच्या वंशावळ पुस्तिकेचे विमोचन व स्नेहमिलनाचा एक अनोखा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे वंशावळ पुस्तिकेमध्ये 10 पिढ्यांची सविस्तर माहिती संकलित केलेली आहे. म्हणजेच वालचाडे परिवाराचे ज्ञान असलेले मूळ पुरुष हे थेट शहाजीराजे छत्रपती शिवाजीराजेंच्या कालखंडात होते हे विशेष. अतिशय आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवारातील सेवानिवृत्त न्यायाधीश माणिकराव वालचाले होते. व्यासपीठावर परिवारातील ज्येष्ठ सदस्यांची उपस्थिती होती. ज्येष्ठांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच परमपूज्य आर्यनंदी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या स्नेहमिलनाकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 53 कुटुंबातील ज्येष्ठ, तरुण व बाल सदस्य असे 200च्या वर सदस्य सहभागी झाले होते. सर्वत्र विखुरलेल्या कुटुंबियांचा थेट परिचय व्हावा या दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंबाला परिचय देण्याकरिता व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले होते. मोहनलालजी वालचाडे हे 93 वर्षाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आवर्जून व उत्साहात उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सदस्यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. वाशिमच्या सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय व बार्शीटाकळी येथील वैशाली बायोफ्युएल्स या प्रतिष्ठानांच्या सर्वेसर्वा ॲडव्होकेट वैशाली वालचाडे यांनी छोट्या कुटुंबियांच्या एकत्रित भव्य अशा परिवाराने भविष्यात समन्वय, संपर्क व सहकार्य या त्रिसूत्रीतून दृढ बंधनात राहावे असे आवाहन केले. अकोला शहरातील तीव्र उन्हाळा असूनही सहभागी कुटुंबियांचा उत्साह वाखण्याजोगा होता. 10 पिढ्यांचा वारसा एकत्र गुंफून वालचाडे परिवाराने समाजासमोर एकतेचा अनोखा आदर्श ठेवला आहे. हा उपक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी ऐतिहासिक आणि मोठी कर्जमाफी महायुती सरकारने केली आहे असा मोठा दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केले असून या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते इतकी मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री आणि आमच्या सरकारने केली आहे. या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता तब्बल 36,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जी कर्जमाफी जाहीर केली होती ती आम्ही करून दाखवली आहे. भविष्यात आमचा शेतकरी पुन्हा कधीही कर्जबाजारी होऊ नये यासाठी सरकार आता एक विशेष आणि ठोस धोरण आखत आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले अत्यंत कर्तृत्ववान नेते असून त्यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. देशाला देशातील सर्वात अव्वल राज्य बनवण्याचा हा निर्णय त्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासोबतच ते पुन्हा कर्जबाजारी होणार नाहीत यासाठी सरकार नवीन धोरण आणणार असल्याचा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. बजोरिया कुठे उमेदवार होते, कुठं आले, अर्ज बाद झाला त्यांच्यामुळे झाला. काय संबंध आमचा आहे की आम्ही निवडणूक आयोगाचे टप्पे मारले का? काही बोलतात. प्रवीण पोटे हे
आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकीचा इतिहास तोडून निवडून येणार आहे. आणि त्यामुळं कोणी असा विचार करू नये, कोणी लढलं असतं कोणी तरी प्रवीण पोटे हे प्रचंड बहुमताने विजय झाले असते. कशाला त्या ठिकाणी या गोष्टी आता करायच्या? हार बाद झाला. गेल्या वेळी प्रवीण पोटे यांना काँग्रेसचे जे 117 मत होते त्यापैकी 100 मताच्या वर पद मी सांगितलं ना की प्रवीण पोटे हे सर्व इतिहास तोडून सर्व इतिहासाचे विक्रम मोडून निवडून येतील. तसे ते कलाकार व्यक्तिमत्व आहे, त्यामुळं त्यांना काही सांगायची गरज नाही, मला काही सांगायची गरज नाही. निश्चितपणे एक चांगला मोठा विजय अमरावतीवर होईल. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने मैदानात उतरून शिवसेनेचा धनुष्यबाण सन्मानाने फडकवावा असे जाहीर आवाहन शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. अकोल्यात शिवसेना नेत्यांचे मनोमिलन स्टेजवर दिसून आले, पण प्रत्यक्षात मंत्री गेल्यावर शिवसेना एकसंघ राहील काय अशी विचारणा होत आहे. शिवसेना आणि महायुती सरकारने प्रत्यक्ष विकास कामे करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन सरकारच्या योजना आणि विकास कामांची माहिती पोचवावी असे आवाहन केले. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवार समजून कामाला लागावे. बूथ स्तरापासून संघटन अधिक मजबूत करा आणि विरोधकांना त्यांच्या जागा दाखवा असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गती वाढली आहे. आज प्रत्येक शिवसैनिकाने संघटन विस्ताराचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे असे आवाहन केले आहे. मेळाव्यात जिल्ह्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक बांधणी, निवडणूक नियोजन, बूथ रचना आणि जनसंपर्क अभियान शिवसेनेच्या वतीने आज राबवले गेले. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची ओरड आज मंत्र्यांसमोर दिसली नाही, पण पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच मात्र स्पष्टपणे दिसत होती. सिंधी समाजातील 10वी आणि 12वी आणि पदवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रशांत प्रतिभा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. पाहूया एक छोटासा वृत्तांत. दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात समाजातील तब्बल 180 मेधावी विद्यार्थ्यांचा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यंदा 98.90% गुण मिळवून कुमारी आयुषी महेश छाबडिया ही सुपर टॉपर ठरली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून अकोल्याचे लोकसभा खासदार अनुप धोत्रे, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अमरावतीचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, अकोल्याच्या महापौर शारदा खेडकर, शहराध्यक्ष जयंत मसने यांच्यासह सिंधी समाजातील विविध पंचायतीचे अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशांत प्रतिभा पुरस्कार समितीचे मुख्य आयोजक हरीशभाई आलिमचंदानी आणि श्रीमती कांता हरीशभाई आलिमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. हिवरखेड झरी, सावलीखेडा, तुकई काठ या दुर्गम जंगली आणि घाटी रस्त्यावर हमसफर नावाच्या बसेस प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ खेळत असल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. कोणत्याही परवान्याशिवाय अत्यंत निर्लज्जपणे या बसेस मृत्यूच्या दारात प्रवाशांची वाहतूक करत आहेत. दररोज शेकडो प्रवाशांना कोंबून या बसेस अत्यंत धोकादायक घाटी रस्त्यावरून वेड्यासारख्या वेगाने धावत आहेत. या बसेसची दुरावस्था पाहिली तर अंगावर काटा येईल. आग विझवण्याची कोणतीही यंत्रणा नाही. आणीबाणीचे दरवाजे कायमचे बंद आहेत, तर बसेसचे ब्रेक आणि टायर कधीही दगा देतील अशा निकामी अवस्थेत आहेत. ओव्हरलोडिंगमुळे या घाटात कधीही मोठा अपघात होऊन शेकडो निष्पाप आदिवासी महिला, मुले आणि वृद्धांचा जीव जाऊ शकतो अशी भीती आता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिवहन विभाग, पोलीस आणि वन विभागाने जर यावर त्वरित धाडसी कारवाई केली नाही तर एखाद्या मोठ्या अपघाताची जबाबदारी प्रशासनाची असेल असा कडक इशारा नागरिकांनी दिला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आज अमरावती जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात अमरावती विभागातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उच्चस्तरीय बैठक घेतली. अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात अमरावती विभागातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उच्चस्तरीय बैठक घेतली.
महत्त्वपूर्ण बैठकीला अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील, अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह अमरावती परिक्षेत्रातील 5ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। या आढावा बैठकीत अमरावती विभाग आणि परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा तसेच संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा पोलीस महासंचालकांनी घेतला। आगामी काळातील आव्हाने लक्षात घेता सर्व पोलीस प्रमुखांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना आणि आदेश यावेळी देण्यात आले। अमरावती येथील पोलीस आयुक्त कार्यालयातील ही दीर्घ आणि महत्त्वाची बैठक आटोपल्यानंतर पोलीस महासंचालक सदानंद दाते हे आपल्या पुढील नियोजित प्रवासासाठी नाशिकच्या दिशेने रवाना झाले। त्यांच्या या दौऱ्यामुळे पोलीस प्रशासनात कमालीची तत्परता पाहायला मिळाली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। महापालिकेतील ओपन स्पेस घोटाळ्याची फाईल लीक, प्रकरण दाबण्यासाठी निवृत्त होणाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची रणनीती। पोलिसांच्या बंदोबस्त अभावी टळली अवैध बांधकाम विरोधातील कारवाई, महापालिका दक्षिण झोन अधिकाऱ्यांचे पुन्हा बंदोबस्तांसाठी मागणी। प्रताप सरनाईक यांच्याकडून बस स्थानकाची थेट ग्राउंड रिअलिटी चेक, अवैध वाहतूकदारांवर गुन्हे दाखल करण्याचे अकोल्यातील अधिकाऱ्यांना आदेश। श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्ष केवळ श्रवणाच्या इच्छेनेही मिळते पुण्य, पुरुषोत्तम मास निमित्त पंडित सुदर्शनजी शर्मा यांचे निरूपण। पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा अमरावती दौरा, अमरावती विभागातील कायदा व सुव्यवस्थेसाठी घेतली उच्चस्तरीय बैठक। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।